नाही त्यांना तर असे गर्दी बघू शकता तुम्ही। अधिक मासाची गर्दी आहे तर आपण यातून मार्ग काढून पूर्ण पंढरपूर बस स्टँडचा तुम्हाला एक देखावा किंवा आपण काय म्हणू एक्सप्लोर करणार आहोत। तर चला आपण निघूयात। तर समोर आल्यानंतर अशा प्रकारे हे पंढरपूर बस स्टँड दिसतं। इथून समोरून आज जायचं आहे। तर अशा प्रकारे खाजगी वडापावांची इथून प्रवासी ने आण होते। अशा प्रकारे लोक दमलेल्या अवस्थेत आहेत आणि असा उन्हाचा एक विसावा घेताना दिसत असतील। कोण हॉटेलमध्ये उपहार किंवा अन्नाचा स्वाद घेत आहेत किंवा जेवण करत आहेत म्हणलं तर चालेल। अशा प्रकारे समोर आल्यानंतर आपल्याला तीन महाराष्ट्राचे महापुरुष किंवा एक चार महापुरुषांचे फोटो आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे। तर अशा प्रकारे चार हुतात्मे यांचे फोटो आहेत। तर अशा प्रकारे हे ब्लॉगिंग चालू आहे म्हणलं। स्टँड स्वच्छतेचं का नाही, स्वच्छता सगळं दाखवूया आपण। चौकशी कक्ष साहेब आहेत तर त्यांना विचारू आपण कशा प्रकारे काय वारकरी कशामुळे गर्दी आहे? अधिक महिना बर। तर अशा प्रकारे ते बिझी आहेत बघू शकता तुम्ही। हे चौकशी कक्ष अधिकारी आहेत तर त्यांना सुद्धा भरपूर काम आहे बघू शकता। ब्लॉगिंग चालू आहे। ब्लॉगिंग स्टँड दाखवतो आपण। होय घेतलं की आता बघितलं नाही। तर यांचं म्हणणं आहे की आम्हालाही ब्लॉग मध्ये घ्या तर त्यांनाही घेतलेलं आहे। कलर काम करताय तिथं। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्वच्छता चालू आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही। कुटुंब अशा एसटी भरून चाललेले आहेत। तर अशा प्रकारे गर्दी प्रचंड आहे आणि ही पूर्ण अधिक मासाची गर्दी आहे।
आणि बघू शकता तुम्ही त्या गर्दीला काही करू शकत नाही. गर्दी बघू शकता. तर जे लोक आहेत किंवा प्रवासी आहेत ते अधिक मासानिमित्त आलेले आहेत आणि आता चंद्रभागा आणि पांडुरंगाचे दर्शन करून अशा प्रकारे ते चाललेले आहेत, निघाले आहेत, आपल्या परतीचा प्रवास करत आहेत. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. हे पंढरपूर बस स्टँडवरची दुपार 3-4 दरम्यानची गर्दी बघू शकता. अशा प्रकारे खचाखच एसटी बस भरून जात आहेत आणि पंढरपूर बस स्टँडवरचं हे चित्र बघू शकता. अशा प्रकारे म्हणजे एसटी कमी पडतायत असं वाटतंय सध्या. 1 तास प्रवासी खोळंबलेले आहेत. तर अशा प्रकारे प्रवाशांच्या जे अडचणी आहेत ते बघू शकता तुम्ही. एसटीची जी संख्या आहे ती या एसटी डेपोने किंवा राज्य शासनाने इथं वाढवावी, कारण अधिक मासात गर्दी जी आहे ती खूप आहे. काय अडचण आहे तुमची? 1 तास झालाय मला अकलूजला जायला गाडी नाही. बर, अकलूज गाड्या नाहीत. हाय गाडी फुल आहे. बर, सोलापूरने आलोय. हा, अडचण आहे. मग काय करता आता सांगा तुम्ही. काय अडचण म्हणजे राज्य शासनाला आणि एसटी महामंडळाला काय म्हणणार? अहो जेवढं तुम्ही कुठं गाड्या जातात तिकडं गाड्या पाठवा, एका पाठोपाठ एक गाडी पाठवा. तर बघू शकता अशा प्रकारे गर्दी आहे. तर एसटी महामंडळाने पंढरपूरसाठी जादा बसची सुविधा केली पाहिजे, कारण नागरिकांचे जे प्रवाशांचे जे हाल होत आहेत ते खूप भयानक आहेत. बघू शकता म्हणजे प्रत्येक एसटी समोर एवढी गर्दी आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तर खूप त्रास होतो. आणि अशा पूर्ण उन्हाच्या तडाख्यात अशा प्रकारे जर त्यांचे हाल होत असतील तर याबद्दल शासनाने आणि एसटी महामंडळाने विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि सुविधा म्हणाल तर बघा एकदम अशा प्रकारे घाणीचं साम्राज्य म्हणलं तर स्टँडवर आहे. बघू शकता पाणी मारलेलं आहे. पाणी मारून त्यांनी कचरा साफ करण्याचा प्रयत्न केला, पण परत तुम्ही बघू शकता त्याचाच जास्त अशा प्रकारे काय म्हणू जास्त चिखल होऊन त्याच्यावर माशा बसत आहेत. आणि अशा प्रकारे नागरिकांचे जे हाल आहेत, बसायलाही जागा नाही त्यांना, तर असेच ते पाण्यात बसतायत. अशा प्रकारे लहान मुलं आहेत बघू शकता तुम्ही. म्हणजे त्या लहान मुलांच्याही आरोग्याशी खेळ आहे. तर बघू शकता अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं काम सध्या एसटी महामंडळात चाललेलं दिसते पंढरपूर बस स्टँडवर. आणि बघू शकता अशा प्रकारे काय सुविधा आहे का चांगली? मिळाली का एसटी? हा, नाही मिळाली. कुठं काय? सोलापूरला. सोलापूरला. हा, पंढरपूरला दर्शनासाठी आलता. गर्दी लई आहे. एसटी मिळायला किती वेळ झाला? एक अर्धा तास झाला, अर्धा 1 तास झाला. म्हणजे तुमची तक्रार आहे का काय? म्हणजे एसटी मिळणार त्याबद्दल काय आहे की तक्रार आहे की. 1 तास झाले थांबलाय? हा, 1 तास झाला. असे कित्येक नागरिक आहेत की 1-2 तास झाले थांबलेत. त्यांना एसटीची कमतरता जाणवत आहे किंवा एसटीची जी काय म्हणू आपण ज्या गाड्या आहेत किंवा ज्या फेऱ्या आहेत ते पूर्णतः त्यांच्या कमतरतेमुळे ते नागरिकांचे हाल होत आहेत. तर अशा प्रकारे काही नागरिक प्रवासी जे आहेत ते पुन्हा तात्काळच आहेत, त्यांना एसटी मिळत नाही. अशा प्रकारे किती वेळ झाला थांबला तुम्ही? अर्धा तास झालं. अर्धा तास. बर, एसटी मिळाली का नाही? तिरेमार्गे गाडी नाही. नाही. नाही, 2-2, 3-3 तास गाडी नसते तिरेमार्गे. कामती मार्गे सोलापूर. 3 तास झालं गाडी नाही तुम्हाला मिळाली? नाही, 1.5 तास झालं. 1.5 तास झाले. सुविधा कशी वाटते? घाण साम्राज्य काय आता त्रास होतोय का? दोन काढले आता. बरं, धुवून काढले. धुवून काढल्यामुळे जास्त चिखल झालाय ना, त्याच्यामुळे त्रास होतोय ना. तर बघू शकता हे धुवून काढले, पण धुवून काढून परत त्याला चिखल झालेला बघू शकता.
यातून पंढरपूर आगाराने काहीतरी मार्ग काढला पाहिजे. अशा प्रकारे जर एक तीर्थक्षेत्राच्या नावावर जर असं जर नागरिकांची हेळसांड होत असेल तर खूप चुकीचं आहे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे नागरिक थांबलेले आहेत. आपण बाहेरून एक याचा पंढरपूर स्टँडचा थोडासा तुम्हाला बाहेरून लुक दाखवतो की कशा प्रकारे गर्दी होत आहे इथं. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही. तर हे पंढरपूर स्टँड वरची ही अवस्था आहे. याबद्दल राज्य सरकारने आणि पंढरपूर आगाराने दखल घेतली पाहिजे. कारण सध्या अधिक मास असल्यामुळे खूप गर्दी आहे. लोकांचे प्रवाशांचे हाल होत आहेत. जादा गाडींची सोय करावी जेणेकरून प्रवाशांचे आणि नागरिकांचे हाल होणार नाहीत. तर अशा प्रकारे हे पंढरपूर स्टँड वरची अवस्था आहे. तर धन्यवाद. आपण इथेच थांबूया आणि आपला हा व्हिडिओ आणि नागरिकांचे जे आपण यातून समस्यांचे प्रश्न मांडत आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.